नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज बनवणार आहोत फक्त 15 मिनिटात गाजराचा शिरा। प्रत्येकाला गाजराचा शिरा आवडतो, पण याला बनवायला खूप जास्त वेळ लागतो। तर चला तर मग बघूया याची रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर यासाठी मी अर्धा किलो गाजर किसून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता जाड असा किसलेला आहे, अगदी बारीक नाही किसायचा। याच्यासाठी 2 मोठे चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे, ही ऑप्शनल आहे। ड्रायफ्रुट्सचे काप आणि 1 वाटी साखर आणि थोड्याशा दुधात मी केसरचे धागे भिजत ठेवलेले आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या गाजराच्या हलव्यासाठी। तर एका कुकरमध्ये 2 चमचे तूप ॲड केलं। तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर घालू शकता। तर याला छान गरम झालेला आहे आपला कुकर। आता लगेचच यात आपण जो गाजर किसून ठेवलेला आहे तो यात ॲड करायचा आणि काही सेकंदांसाठी याला छान भाजून घ्यायचा। म्हणजे लालसर वगैरे आपल्याला भाजायचा नाही, फक्त थोडा वेळ याला या तुपामध्ये आपल्याला परतायचा आहे। नंतर जे आपण साहित्य काढून ठेवलेले आहे ते एक एक करून यात सर्व ॲड करायचं आणि अजून एक आपण यात दूध ॲड करणार आहोत। तर तेही नक्की बघा, व्हिडिओला स्किप करू नका, स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचाही शिरा अगदी असाच आणि फक्त 15 मिनिटात तयार होईल। तर मी हे ॲड केलं आणि यात नंतर 2 वाटी दूध ॲड केलेलं आहे। तुम्ही 1 वाटी केलं तरी चालेल, पण याच्यात जे आपण मिल्क पावडर घातलेली आहे त्याच्याने खव्याची याला टेस्ट येते। जर तुम्हाला मिल्क पावडर घालायची नसेल तर तुमच्याकडे जर खवा असेल थोडा खवा घातला तरी चालेल। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे याला जेव्हा ते शिजेल आपण कुकरचं झाकण लावू तेव्हा ते सर्व साहित्य व्यवस्थित यात मुरायला हवं, त्यासाठी याला मिक्स करून घ्यायचं। आणि आपला जो कुकर असतो त्याची जी वायर असते ती धुवून घ्यायची छान आणि याला 1 शिटी येऊ द्यायची, जास्त शिजवायचं नाही। एका शिटीमध्ये आपला गाजर अगदी छान मऊसूत शिजतो। तर आपण झाकण बंद करूया आणि कुकर लावल्यावर याला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिटातच याची शिटी निघते। छान आता आपला गाजर शिजलेला आहे। आता याने जे गाजराचं पाणी होतं तेही सुटलेलं आहे आणि आपण दूध ॲड केलेलं होतं। आता हे सर्व आपल्याला हाय फ्लेमवर आटवून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनिटं लागतात, 5 मिनिटं शिजवायला आणि 5 मिनिटं हे जे आपण आता दूध आटवतो याच्यासाठी आणि आपण गाजर वगैरे किसतो त्याच्यासाठी 5 मिनिटं, असे 15 मिनिटात आपला शिरा अगदी तयार होतो। तर बघा 5 मिनिटात आपलं छान असं सर्व दूध आटलेलं आहे। ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडा थंड झाल्यावर गाजराचा शिरा सर्व करायचा। तुम्हाला जर गरम आवडत असेल तर गरमागरम खा। आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अजून छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।